बाई पहिलं डॉक्टरला दाखवून घेते. या आत्ताच जर एवढ्या बिगी जर असं चाललं तर पुढं कसं व्हायचं. आता पाहते एखाद्या गाडीला हात देते आणि पहिली डॉक्टर का जाते. बाई लई डोक्याला ताण वाढला. काय करावा आता. गाडी भेटते का नाही भेटती. डॉक्टर आहे का नाही घरी. काय हो बाबाजी. काय नाही बोई बसा ना. अहो दवाखान्यात चालले. हा जीवालाच बरं वाटना बाई. मग तुला झालं काय नाही. माझं ना हे गुडघे गेले. हा का. डॉक्टरनी गोळ्या लिहून देतो त्यांना फरक पडा ना. हो वहिनी तुम्हाला सांग का तुम्हाला फरक पडेल पण तुम्ही नाही करते नाही आता सध्या. आता करते नाही भावाजी. तुम्हाला सांगू का आता पोरं मोठाले झाले. मग आता पोरं मोठाले झाल्यावर कसं काय करावं सांगा बरं तुम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला आजार वाढला. त्याच्यात नातवांड बरं. आता हे सून मूल काय करते. ती सून काटे बी पोरांना नेते तिकडं. झोप लागूच तर त्यांच्या जवळ ठुत्या दोघांच्या मध्ये. आणि ते उच्चारले ग थोडे का आणले आमच्या दोघांच्या मध्ये दरजून द्या त्या रातभर. मग आता कधी मुतात या कधी संडास लागली. आई आम्हाला संडासला घेऊन चाल. आई आम्हाला मुतायला घेऊन चाल. आणि तुमच्यावाला भाऊ बी आहे ना बिन घोर झोपतो त्याला काही लोड नाही. तेव्हा आता तुम्ही म्हणत्यात हे करायचं कवा. वहिनी सुधरूनच द्यायना ना. तुम्हाला नातवंड झाले मला झाले पतवंड तरी आम्ही रोज करतो पार्टी. हा ना सोडतीच नाही आम्ही. बाई दोघं बी का. दोघं करतो आम्ही सगळंच करतो एकदम. आता तुमच्या भावाला सांगावं लागेल. तुमच्या भावाला आपण रात्रीचं जरी असं म्हणलं ना हा उठा ना. तो म्हणतो तू झोप. मला नको उठू तू झोप. वहिनी तुला सांगतो एकदा 4 वाजले का आम्ही जे सुरुवात करतो ना 6 वाजेपर्यंत आम्ही हटते नाही. बाई अजून एवढा टाइम करता तुम्ही. करतोच. बाई बरं मी एखाद्या दिवस थांबलो तर तिला हौशी दिली लगेच. हा ना बाई आमचं नाही बाई येडं तसं. आमचं येडं नाही. अहो 2-4 वर्ष झाले त्याला नुसतं हात जरी लावला आणि ते म्हणतो तिकडं तुझ्याही घाल. मी जर पडलो ना ती हलवून उठी. हा आणि एकदा जर चालू केलं तुला सांगतो 6 वाजेपर्यंत टपा घाम पडतो आमचा. तरी तुम्ही करीतच करतोच राहतो. बाई आमच्या याच्यात तर हलवायचा विषयच नाही. त्याला नुसतं बॉट लावलं ना तरी ते म्हणतात तिकडं तोंड कर पसर गपचीप. नाही झोपू दे मला. आमचं नाही काम कठीण. मी यालाच काय याच्यातच काय झालं याला काय माहिती. एनर्जी काय पडली वहिनी. हाय ना ते बी चांगलं कांबरानी कणत आणि मी गुडघ्यानी कणते सारे उलट्या. तुम्ही उठून हालतो नाही का. उठून हालतो नाही. अहो त्याला गंज हालो उठवीते पण ते उठायचं ना आवाज नाही घेत. नाही म्हणत जाम पडलं म्हणजे ते मला शेज येतं. तू आहे ना खोबरं त्याला लावून त्याला चोळून द्यायला पाहिजे. सगळं करून पाहिलं मग त्याच्या गंज सगळं करून पाहिलं पुढं करून पाहिलं पण नाही का. त्याची पार मालिश करून पाहिली पण ते उठायचं ना आवाज नाही घेत. पण त्याला आपण म्हणलं ना अहो उठा काही येड्यापणा करत्या उठा. मग आता आपले हात पाय चाला त्या अजून आता नाही करायचं. मग करायचं कवा. आता हाच नाही मग करा तुमचा हाच. ते नुसतं म्हणतं तुला काय जवानी आली आहे. आपले तर काय हात पाय आपले कामच करते नाही. आपला आट्टा बांधा झालाय आणि तुला काय रोग झालाय. सारखीच उठा ना उठा ना. तो बघा जाऊ गुडघे दुखायला लागले. जाऊ मला अशक्तपणा आला. तुला सांगतो मला काही डॉक्टर म्हणून तुला केल्याशिवाय परिवार नाही म्हणत. बाई डॉक्टर म्हण. हा ना. बरं हा नाही डॉक्टर तो नाही डॉक्टर 4-5 डॉक्टर बाजारले. सगळ्या डॉक्टरांनी तेच सांगितलं. मग तुला पहिले जाऊ तू करशील. तू रातचं कर पार्टी कर दिवसा कर. दिवसा मला तो काम. रात्रीचा मला काही घाम येत नाही. जर तुला सांगतो मी 4ला कुदलो तर 6 वाजेपर्यंत मी सुटी देत नाही. बाई मग माझ्या आवाचा चांगला तुम्ही घामच काढून घेता असता. ती मोकळी झाली मोकळी एकदम. हा ना. पण एखाद्या दिवशी मला बरं तुझ्या जावाला सवय लागली. जर पार्टी नाही सुरुवात केली ना का ती मला डुच करे. चला हो आवरा करता येईल. चला आवरा करता येईल. बरोबर बाई खरी बात आहे. मग आमच्याच मत्सुबाला काय झालं काय माहिती बाई. कटाळा आला मला त्या. मला आजच्या दिवस कॅन्सर करतो. तिनं मला पावरची गोळी दिली.
पावरची जाऊ गोळी दिली तुला सांगतो जसा मला इंटरेस्ट आला अरे पण 8 वाजे तरी माझं आवरण तरी करीतच राहील राहील तो पा बरं बाई माहित पार बाई डॉक्टरांक जाऊन पार मोडक्यांक जाऊन त्या घाल बाटलीत बोट चोळ गुडगा घाल बाटलीत बोट आणि चोळ गुडगा पार त्यांनी तर पाठपोट चोळू मायावाला पार तेल काट करून ठुलं पण ह्या दादा बाबाला किव यायना हो हे गुडघे दुखात याला काय करू याला हलवायला गेलं का ये म्हणतं झोप गपचिप आता यानं जर मायावाला असं तोंड दाबून बुक्क्यांचा मारा केला तर अजून माय किती दिवस जायचे बाबाजी तुम्ही सांगा. नाही ते खरे होय तू मध्ये ते एकदम सत्य पर आता बाय त्याला म्हणलं का अहो 3 वर्ष झाले तुम्ही असं नुसतं झोपा त्या जवळ पण काय करायचं नावच नाही. बरं वहिनी एक काम कर ना तू पाठी आपल्या घे जाईन ना तुमच्या का हा तुझ्या जावाला करीन आणि तिच्याबरोबर तुम्हाला सुद्धा करीन मी बाय पण मग माही जावं म्हणाल ना का असं काय बा द्वागायला मी पुरमुरणार माणूस आहे हा ना हा पण असं कसं हो बाई मला नाही बरं वाटत का बरं नाही बाई काय? तुमच्या भावाला माहित झाल्या तुमच्या भावाला माहित अरे झालं आग माग करू ना आपण तुझ्या जावाला आधी करू तुला नंतर करू अहो सगळं बरोबर आहे मग आग माग करायची गरज नाही आपण संग मंग करू बरं मी त्याच्याबद्दल वाद काय नाही. तू जाऊ तू आणि मी आपण ते झाले एकत्र करू नाही बाई मला लाज वाटत ते काय लागे मग तो फक्त हातात धरायचं 2-3 तास आरामशीर तो करायचं हा ना हा नको बाई पण मग नाही जावा असल्यावर नाही अरे तुला काय अडचण तुला जावायचं ना गंध्यान येतं भावाजी काय सांगू तुम्हाला पण हा नुसता नथूच करतो नकोच म्हणतो जवळ जरी गेलं ना तरी त्याचं काय होतं काय नाही काय माहिती ते फक्त तोंड करतं मला बाजूला काढून देत वहिनी एक दिवस पार्टी जर आली ना तुला मी इतकं खुश करीन ना पण तुझ्या नावर तुला मी ध्यान सुद्धा येऊन देणार नाही त्यानं माझे गुडघे दुखायचे बंद होतील का 100% मग हा तर म्हणतो उलट त्यानंच गुडघे दुखू राहिले त्यानंच मला बी काम बार झालं डोक्याचं पाणी तो आहे तो बेवडा येतो हा ना आता तुम्ही म्हणते तुम्हाला डॉक्टरना सांगितलं आता डॉक्टर काय खोटं सांगतील का मग तुम्ही म्हणते डॉक्टरना उलट आम्हाला करायला लावलं ना आम्ही करायला चालू केल्यापासून आमचं दुखणं गेलं आणि याला मी म्हणते आपण न करू तो काय म्हणतो तो या पायीच मायावाला कांबार गेलं आणि तोय वाले बी गुडगी गेली जाऊ इतकी कोण बाबा घरात झोप येऊन द्याय ना निरे डॉक्टर म्हण तुम्ही करते नाही का ते म्हणा आता आम्ही ना जवळ 7-8 महिन्यापासून आम्ही कॅन्सल केले म्हणत तुम्ही जवळ चालू करशाल तेव्हा तुम्हाला कोण होईन पाय बाय म्हणजे मग आता तुम्हाला तर 5-6 महिन्यापासूनच तुम्ही केलं नाही तर तुम्हाला लगे डॉक्टरना करायला लावलं ना आता 2-3 वर्षापासून आमचा गॅप पडलाय त्याच्यामुळे तुला आजार वाढलाय बाई गुडघे तर गेले तुम्हाला सांगते पण आता 5-6 महिन्यापासून डॉक्टरना तर मला बीपीच्या गोळ्या चालू वहिनी 100% तुला ते आता करावं लागणार आहे आता थांबू नको आता तू हा ना लय बीपी जर थांबली ना वहिनी तू कवा कशी कुकत्याच्या त्या दाडाने अहो तसंच होतंय असं मधूनच मला घाम येतो आणि हातपाय असे गळून जातात आपाप डोळे झाकून नाही पडत वहिनी आता डॉक्टरचं ऐकू नको कोणचं ऐकू नको माझं ऐक तू पार्टी ये आपण तिघ जण एकत्र करी जाऊ करी जायचं आणि परत करीत आपल्या घरी यायचं हा ना मग मला तेच कळा ना बाई आणि याला म्हणते तर हा बी असाच बाई काय बाई उरड फुक्या झोप त्याचं काय वहिनी हातात धरून बसली तू त्याला काय झोप त्याचं धरून जर बसली ना तर तू नुकसान करू घे शरीराची अशी झोप अशा जांभाळ्या त्याला रातभर असा घोर होतो मग याची झोप काय सांगते काय नको मला पुढं घाली ती काय माहिती मी काय होतो वहिनी तू शहाणी बन तू पाठी माखी लय दुखत काय सांगू तुम्हाला भावाजी लय दुखत त्याचं काय माक चित्त नाही त्याचं काय माक लक्ष वहिनी येत तंगड अर्धा तास सरळ होत नव्हतं असं आणि आता आहे ना जेव्हा चालू केल्यापासून आहे ना त्या बाय कसं कधी काटा बाय मग आहे का नाही त्याच्या आधी ना 1 तास लागत होता लांबवायला पुढं बरोबर आहे माय तर खरी आहे ना पायांचा जास्त व्यायाम झाला वहिनी तुमचं ना रक्त थिजलं या अशा पायांचा व्यायाम झाला ना मायवाला त्यांनाच गुडघे गेले रक्त थिजलं तुमचं रक्त थिजलं लई पहिले तर लई तंगडे हलवेल काय सांगू तुम्हाला आणि आता एवढी कळशी उचलली ना का गेल्या गुडघा वहिनी आता तुम्हाला ना
सळ तांगडा कळा सळ तांगडा. अहो संडासला जर गेले भावाजी तर 2 मिनिटाच्या वर बसत नाही मी, कळ लागते ना खालून पटकन उठते. खालून कळ लागत मग बरं मी काय वहिनी मी काय म्हणते तुम्हीच तुमच्या भावाला म्हणा ना काय का म्हणा भाऊ मी तर रोज करतो म्हणा तो भाऊ जाईला म्हणा तू बी करीत जाय ना. आणि म्हणजे तिच्या त्याच्या गुडघे- समोर का त्याला म्हणलं एक दिवस हा. तो म्हण ती माय बायको बोच काय म्हण मग आता माय काय चुक आहे. मग आता कसं डोकं चालवा मला सांगा बरं तुम्ही. आता तुम्ही म्हणते आम्ही रोज करीतो, आता याला 3 वर्षापासून याच्यावर वाय गोळा बसला. वहिनी तुला सांगतो- माग तोंड करून झोपत नाही. वहिनी तुला सांगतो 6 महिने झाले मी एक दिवस खाडा केला नाही. हा ना खाडा विषयच नाही आमचा. बरं मला झोप आली का ती उठी तिला झोप आली का मी उठू, पण आम्ही ना रोजची हाजरी करतोच पुरी. म्हणजे तुम्ही रोज हाजरीच लावी त्या बा. हा. मग आता सांगा बरं मग मी काय करावा. आता तुझ्या नावलं मी काय सांगणार म्हणजे माझं सहकार्य म्हणून मी तुला मी माग बोलू शकतो. तुझ्या जावाला करीन मी तुम्हालाही करीन. आता कसं काय डोकं चालू भाई मला काही कळा ना. पण तुम्ही कसं काय भाई तुम्ही मला उपाय सांगू राहिले का तुम्ही अशी लपडीगिरी करू राहिले. लपडे म्हणजे काय मग आता मी तुम्हाला चांगले विचार राहिले तुम्ही म्हणते तो जावाला बी करीन आणि तुला बी करीन. ही सगळं कोणती तुम्ही करीन. नाही हे तुमचं लय सगळं तुमच्या जाऊ सगळं तुमच्या दुखी धरी ना तुम्हाला दुखीला सगळंच करीन मी. नाही मला नाही पटलं हे तुमचं काय? बोलणं. हे बोलणं तुमचं चांगलं नाही. कसं काय मग बरोबर आहे ना. काय मला नवरा नाही का काय नाही. मी तुम्ही मला थांबवलं हात टाकावलं म्हणून मी बसले. मग तुम्ही मला सांगायचं आता वहिनी आम्ही रोज करतो तुम्ही रोज करा तिथपर्यंत ठीक आहे. मी तुम्हाला सांगू राहिले तुमच्या भावाचा असा प्रॉब्लेम आहे तो उठतच नाही भाकर झोड्या. तुम्ही लगेच म्हणते मी हलू उठत नाही का हलून आता गंज हलू पार गट्टे पडले हाताला तर उठत नाही का. नाही लय अवघड झालं म्हणजे वासा दाती येतो निसता त्याचं काय खरं आहे. तेव्हा तो करील कसा मला सांगा ना तुम्ही. बरोबर आहे. बरं मी काय वहिनी तुम्ही एक काम करा तुम्ही उद्यापासून आपल्याकडे ये जा. तुमचा 1000 मी रिपेअर करेन डायरेक्ट करायला. हा मग केल्याने होईन का पण 100% म्हणा. पण मग तुमच्या भावाला जर माहित झालं तुम्ही मला करीत ह्या मी त्याला 7 ठोकपणाने तेवढा पुढे सांगन किंवा बायकोला मी केलं तेव्हा ती रिपेअर झाली. बरं केलं. हा मग असं केल्याने कुठं माणूस बरं होतं का हो. तुला काय गेलं तुला आदबी त्याच्यामध्ये तुम्ही काय चावला मग का हो तुम्ही आता शेवट कावा केला होता. शेवट आहे ना शेवट माझं झालंच नाही. वहिनी तुला सांगतो जवळ 7 का 8 महिने झाली रोज आमची सर्व्हिस चालू. परत डॉक्टर म्हणत तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला काय गुण येणार नाही. जेव्हा मी चालू केलं 5 पासून वहिनी तुम्ही जर चालू केलं ना तुम्हाला 100% गुण येईल. तुम्ही किती वाजता चालू करते. आम्ही 4 वाजता हातामध्ये बॅटरी घेतली हा का एक पाण्याची बिसलरी घ्यायची जे आम्ही कुदतो का 4 किलोमीटर आम्ही जातो 4 किलोमीटर येतो. म्हणजे अगं व्यायाम करायला. तुम्ही व्यायाम करायचं म्हणत होते का कवाचे. हा तेच ना. पहाटे 4ला उठून आम्ही जर गेलो का 4 किलोमीटर जातो 4 किलोमीटर म्हणजे 8 किलोमीटर आम्ही सर्व्हिस करतो. सर्व्हिस केली ना तुझ्या जावाची अशी गुडघे दुखायचे माय जावा डॉक्टर आधी आम्ही 1 किलोमीटर गेलो नंतर 4 किलोमीटर गेलो 5 किलोमीटर आता 8 किलोमीटर आम्ही ते गाठा टापा ते गुडघे ना गुडघे ये बाय काय काय करते जाणार आता. म्हणजे तुम्ही व्यायाम करायचं म्हणून राहिले का. व्यायाम करायला तू जाऊ तू ना आपण ते सगळे मग हातात धरून करू नये याम. मग मला सांगायचं ना बाई तुम्ही मग आपण संगच करू म्हणजे व्यायाम करावा लागन तेव्हा गुडघे बरे होतील 100%. आणि त्या मुस्त्याचं बी कंबार बरं होईल. हा पण तो मुस्त्या नाही आला तू ये. पण तुम्ही त्याला बी सांगा ना अहो ते पडले एका जागेवर रोंड बांधता मला त्याचा गोमूत करावा लागेल. खाली जर गोंड घातली त्याला किती धाका देते वर तोंड करत नाही तो. हा ना. मग तुम्ही किती वाजता जाते 4ला का. 4ला आम्ही मग मी आजपासूनच येते तुमच्या. वहिनी जर मी झोपलो ना तर तू जा उठीची आणि जर ती झोपली का मी उठतो ना आम्ही 4ला लगेच सुरू केली का 6 वाजेपर्यंत आम्ही हाटते जेवढ्यावर रस्ता चिडवले हो. आता मी काय करते आता दवाखान्यात जाते एक इंजेक्शन घेऊन येते. कायच इंजेक्शन घेऊ नको. हा ना. तू डायरेक्ट आम्हा बरोबर तू मग मला पाठी उठवशाल का तुम्ही फोन करशाल. 100%
बरं बरं चाल मग जाऊ घरी मी बिनधास्त आहे. जाते बाई घरी. बघा वहिनी, आजपासून आहे ना मी करतो तो चालू. हा 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 तुझ्या बरोबर. बरं होईन ग बाई. जात जाऊ मग आपण तिघच करीत जाऊ. हा मग काय माझ्या नाही काय बघ, तुमचा भाऊ नाही आला तरी चालेल ना, आपण तिघच हातात करीत हात जाऊ. घालायचे आपण तिघांनी सगळंच करायचं. हा